नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज. कटोरी ब्लाऊज ज्या कस्टमरला कसं काय असतं, काहींचा प्रॉब्लेम असतो की त्यांना प्रिन्सेस कट ब्लाऊज बसत नाही आहे आणि कटोरी ब्लाऊज व्यवस्थित बसतो आहे, पण त्यांना कटोरी ब्लाऊजला पण त्यांना टक्स नाही पाहिजे. म्हणजे कटोरी ब्लाऊजचे जे टक्स येतात ना, तर ते तसे त्यांना ते टक्स नको आहे, म्हणजे असं टोक दिसतात म्हणतात. तर त्याच्यामुळं काय करायचं, तर मग आपण काय करायचं की ते कटोरी ब्लाऊजला मी आता अशा पद्धतीनं हा ब्लाऊज शिवते. ज्या कस्टमरला कटोरी ब्लाऊजला टक्स नको आहे जास्त ना, तर त्यांचा असा प्रिन्सेस कटसारखाच ब्लाऊज दिसतो आहे तो, पण ब्लाऊज कटोरी ब्लाऊज असतो. तर आता ते कसा शिवायचा ते आपण बघूया. तर त्याच्यामुळं मी अगोदर हा मुंड्याचा भाग आहे, तर मग हा मी भाग अगोदर जॉईंट करून घेते. आणि अस्तरला कधी पण अस्तर असं जॉईंटच करून घ्यायचं, कारण अस्तर जॉईंट केल्यामुळं काय होतं, फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित येते आणि कपडा पण कुठं कमी जास्त होत नाही. नाहीतर काय होतं, आपल्याकडून थोडं कट करण्यामध्ये कमी जास्त जर झालं ना, तर अस्तर जॉईंट नाही करून घेतलं तर मग ते थोडंसं मागं पुढं असं काहीतरी होतंच. त्याच्यामुळं थोडा वेळ लागतो, पण वेळ का लागे ना, पण अस्तर जॉईंटच करून घ्यायचं. म्हणजे ब्लाऊजची पण एकदम फिनिशिंग व्यवस्थित येते, असं कुठं झोळ वगैरे येत नाही आहे. नाहीतर काय होतं, आपण अस्तर जॉईंट नाही केलं ना, तर मग मध्येच कुठंतरी असं खेचल्यासारखं होतं आहे, झोळ येतो आहे त्याला. म्हणजे कमी जास्त आपल्याकडून कपडा कमी जास्त शिवताना कमी जास्त दाबल्या जातो, त्याच्यामुळं तसं होतं आहे. त्याच्यामुळं काय करायचं, अस्तर कधी नेहमी अस्तर जॉईंटच करून घ्यायचं आहे. हे बघा, कट करताना थोडाफार जर एक्स्ट्रा जर कपडा आपण कट करताना थोडाफार एक्स्ट्रा होतंच. एक्स्ट्राचे जे कपडा एक्स्ट्रा झाला आहे ना, तो कपडा कट करून टाकायचा आणि अस्तरला असं जॉईंट करून घ्यायचं. हे बघा, जे एक्स्ट्रा कपडा आहे ना, तो कपडा असा कट करून टाकायचा. हे बघा, आपले दोन्ही भाग जोडून झाले. आता आपण कटोरी पण जोडून घ्यायची अस्तरला. कधी पण जे मेन कपडा जो आहे ना, तर तो खाली ठेवायचा, अस्तर वरतून ठेवायचं, म्हणजे आपल्याला पण कळतं आहे की खालीवर होत नाही आहे म्हणून. जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तेव्हा इकडच्या साईडची कटोरी पण आपण तशीच जोडून घ्यायची. असं एक्स्ट्रा कपडा तो कट करून घ्यायचा. हे बघा, आता काय करायचं, आपल्याला टक्स घ्यायचा. जेव्हा आपण टक्स घेतो तेव्हा काय करतो, इथून आपण 2 इंच घेतो. हे बघा, 2 इंच घ्यायचं आणि वरती टक्सची उंची 3 इंच. हे बघा, असं मार्क करून घ्यायचं त्याला. आणि इकडच्या साईडनं पण असं हे करून घ्यायचं, त्याच्यामुळे इकडच्या साईडला ते असं उमटलं जातं. एवढा आपला टक्स आहे बघा. मी कटोरीमधला टक्स मी कधीच कट करत नाही, कटोरी शिवून झाल्यानंतरच कट करते. आणि हे बघा, वरतून आपल्या गळ्याच्या साईडनं हे बघा, वरतून आपल्याला किती घ्यायचं, 3 इंच घ्यायचं. 3 इंच हे लक्षात ठेवायचं, वरतून 3 इंच घ्यायचं. आणि आता याला असं प्रिन्सेस कटसारखा असा आकार देऊन घ्यायचा. आता ह्या कटोरीवर पण तसंच करून घ्यायचं. आपला 2 इंचाचा टक्स खालच्या साईडनं आणि टक्सची उंची जी आहे ती 3 इंच. असं इकडच्या साईडला पण असं त्याला आखून घ्यायचं. जो मध्ये आहे ना, तिथून पण असा इकडच्या साईडनं पण 3 इंच घ्यायचं. हे बघा, मी कुठल्या साईडनं घेतलं ते लक्ष देऊन बघा तुम्ही. आणि याला पण असा प्रिन्सेस कटसारखा आकार द्यायचा. याच्यावरती काय करायचं, एक टीप मारून घ्यायची अशी, कारण की कपडा पण सरकला जात नाही. बघा, मी अशी एक टीप मारून घेतली. आता टक्स मारायचा. जसं आपण कटोरी ब्लाऊज शिवतो ना, तसंच शिवायचं आहे. फक्त वरती त्याला असं प्रिन्सेस कटसारखा आकार द्यायचा.
हे बघा आता हा टक्स आहे ना, हा टक्स खूप उंच आणि खूप टोकदार वाटतो आहे. तर मग आता आपण याला काय करायचं, याच्यावरतून आहे ना अशी दाबटीप टाकायची, अशी वरतून, आणि अशी एकदम व्यवस्थित हे करायचं त्याला, म्हणजे तिथं झोळ पण नाही झाला पाहिजे. थोडा 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 असा कपडा असं हे करत यायचं. आणि जी आपण अगोदर जी 3 इंचावरती इकडे जी आपण टीप मारून घेतली ना, त्या टिपीवरतीच ही टीप येऊ द्यायची, सरळ त्याच्यावरतीच येऊ द्यायची. अजून एक आपण त्याच्या साईडला अजून एक टीप मारायची. इथं झोळ नाही येऊ द्यायचा, कारण ते फिनिशिंगमध्ये दिसत नाही. मग एकदम व्यवस्थित हळूहळू शिवायचं तिथं. हे बघा, हे असा आकार झाला आहे बघा. तर ही कटोरी पण आपण तशीच शिवून घ्यायची. हे बघा, प्रिन्सेस कटसारखाच आकार येतो आहे आणि आपला जो टक्स आहे तो टक्स पण दिसत नाही आहे. हे बघा किती व्यवस्थित, आणि फिनिशिंगमध्ये पण येतं आहे. आता हे जोडून घ्यायचं, मुंड्याचा आकार आणि तो जोडून घ्यायचा. नाहीतर वरतून आपण जर कपडा जर हे केला ना, तर मग आपल्या कटोरी पण कमी पडली असती. त्याच्यामुळं सरळ अशी टिपच मारून घ्यायची. आपल्याला तिथं कपडा फोल्ड करायची काही गरज नाही. अशी क्रॉसपट्टी याला जॉईंट करून घ्यायची. मी क्रॉसपट्टी अशी फोल्ड करूनच जॉईंट करते, असा रोल करूनच, कारण फिनिशिंगमध्ये पण एकदम व्यवस्थित येते. म्हणजे आतल्या साईडनं असे धागे वगैरे काही दिसत नाही आहे. नाहीतर मग त्याला आपण मधून ओव्हरलॅक केला तर काही वाटत नाही, पण ओव्हरलॅक जर नसेल करायचा तर अशा पद्धतीनेच तुम्ही क्रॉसपट्टी जॉईंट करा. आणि मी त्याच्यावरतून पण एक दाबटीप टाकते, कारण काय होतं आहे, म्हणजे फिनिशिंग येण्यासाठीच मी दाबटीप टाकते. आणि आपलं ते क्रॉसपट्टी म्हणजे तिथून कपडा पण सटकत नाही. नाहीतर हे ब्लाऊज पीसमधले कपडा ना थोडासा चांगल्या क्वालिटीचा जर नसला ना, तर मग ते सटकतो तिथून. त्याच्यामुळे मी प्रत्येक ब्लाऊजलाच अशी वरतून दाबटीप टाकते. आता इकडच्या साईडची पण अशी कटोरी आपण जोडून घ्यायची. हे जे टक्सचा जो कपडा आहे ना, तो कट करून घ्यायचा. आता इकडच्या साईडने मी क्रॉसपट्टी जॉईंट करून घेते. ज्या कस्टमरला अशी कटोरी ब्लाऊज नाही पाहिजे आणि ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित बसलं पाहिजे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज त्यांना बसत नाही आहे, तर अशा कस्टमरसाठी तुम्ही अशी कटोरीचं तुम्ही ब्लाऊज शिवून बघा. कस्टमर पण खूप खुश होतील. अशा प्रकारे जर का तुम्ही ब्लाऊज शिवलं तर. आता याला पण तशीच आपण वरतून दाबटीप मारून घेऊ. एवढा दाबटीप मारल्यामुळं काय होतं, एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग येते. हे बघा किती छान फिनिशिंग आली. असं प्रिन्सेस कटसारखंच दिसतं आहे हा ब्लाऊज. बघा किती मस्त, म्हणजे टोक वगैरे एकदम व्यवस्थित आहे. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटद्वारे कळवा, की मग मी असेच तुमच्यासाठी नवनवीन असे वेगवेगळ्या स्ट्रिकचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.